येस, गुड इव्हनिंग गाईज. तर मी आत्ता निघालेलो आहे एक मस्तपैकी ट्रेक करण्यासाठी. आज आहे शनिवार आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 6. तर आमचा ट्रेकिंग पॉईंट असणार आहे आदराई जंगल ट्रेक. तर आदराईमध्ये आम्ही उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचतो आहे आणि ही ट्रेक असणार आहे सह्याद्री व्हेंचर्स यांच्यासोबत. तर चला एक्सप्लोर करूया आदराई जंगलला. संध्याकाळच्या 6 वाजता आपण मीटिंग पॉईंटला पोहोचलेलो आहे आणि त्याच्यानंतर आपण गाडीची पूजा करून घेतलेली आहे. त्याला आपण हार लावतोय आणि त्याच्यानंतर नारळसुद्धा आपण फोडून घेतोय. हा व्हिडिओ मी 80% रॉ ठेवतोय कारण की तुम्हाला रिअल जंगल ट्रेकचा अनुभव मिळावा यासाठीच. तर जंगल ट्रेकचा तुम्ही अनुभव नक्की घ्या, व्हिडिओला बघत राहा. थोड्या वेळात सर्वांनी गाडीमध्ये डान्स सुरू केला आणि धमाल मस्ती करत आपण आता पुढे चाललेलो आहे. रात्रीचे वाजलेले आहेत करेक्ट 2 आणि बसचं टायर जे आहे ते पंक्चर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बस थांबली आहे आणि सगळ्याच जण पाठीमागे बाहेर उतरलेलं आहे. असा विषय झाला आहे आणि आता टायरचं पंक्चर पडायला कमीत कमी 1 तास लागेल असं वाटतं. सांगली ते काळू वॉटरफॉल हा प्रवास टोटल 350 किलोमीटरचा आहे आणि हा प्रवास आपण रात्री कव्हर केलेला आहे आणि सकाळच्या 6 वाजता आपण एक्झॅक्टली आपलं जे बेस विलेज आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. सकाळी 6:30 वाजता खिरेश्वर या बेस विलेजमध्ये आपल्याला असलं सुंदर दृश्य बघायला मिळतंय. तिन्ही बाजूने असलेला हा डोंगरचा परिसर एकदम जबरदस्त तुम्हाला अनुभव देऊन जातो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे रविवार आणि मी आलोय आपल्या आदराई जंगल ट्रेकला. तर चला सुरू करूयात आदराई जंगल ट्रेक ही जर्नी. टोटल या बेस कॅम्पपासून आपल्याला 2.5 तास लागणार आहेत आदराई जंगल ट्रेकच्या एंड पॉईंटपर्यंत जायला. आणि मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो, व्ह्यू बघून घ्या. एवढा सुंदर व्ह्यू आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत बरोबर 7:30. ठीक आहे. हे जे पाठीमागं तुम्हाला दिसतंय हे आहे आपला हरिश्चंद्रगड. ओके. आणि आपल्या आदराई जंगलसाठी आपलं या साईडनं एंट्री आहे. तर आपण इकडून जातोय. तर या जर्नीची सुरुवात तुम्ही माझ्यासोबत करताय तर करूयात एन्जॉय आणि घेऊन आपल्या देवाचं नाव गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्या सांगलीतल्या सह्याद्री व्हेंचर्स सांगली यांच्या बरोबर ग्रुपने ट्रेक करण्यासाठी. तर आमच्यासोबत आहेत पवन बावचकर. हे बघा पवन बावचकर. ओके. जे आज आपल्या या लिडिंग कमांडिंग पोझिशनला आहेत आणि आम्ही सर्वजण एन्जॉय करतोय. आज रविवार असल्याने या ठिकाणी भरपूर गर्दी आहे, बघू शकता. ओके. हां, आपलंच गाणं आहे.
असं नाही, असं घ्यायचं. असं घ्यायचं. नाद करते काय? स्ट्रेचिंग करून ट्रेक करण्यासाठी तयार होत असलेले आपले काही ट्रेकर्स मंडळी तुम्ही बघू शकताय. फोन सेट पाठे बघा. हां आला का व्यवस्थित. सगळेजण या ठिकाणी ट्रेकचा आनंद घेताना जस्ट भिजत आहे त्या अशा सुंदर अशा लेक साईड. या वेळ होते, थांबू नका. चला कसा आहे चला लीडर? लवकर चला. पॉवरफुल लीडर आहे काय? सर चला लवकर. वजनदार लीडर आहे. पुढचं कोणतं खरं बोललो बघा. लीडर सांडला. नाही शिट्टी. शिवाला 500 रुपये छत्री आणलाय मस्त पैकी. दाखवायला सगळ्यांना काठी आणि छत्री एक होते म्हणून. तू बाय वन होते 1/2 असते रे. कसे आहेत कार्यकर्ते? आम्ही त्या दोघं फायनल झोपलेला बॉम्ब टाक म्हणून मेगाट्रॉनला मारले. काय उपयोग नंतर कपलाच घे. एसला मारले माहिती ना मी. एसला तुझ्या आधी मी मारले. सुशा कॅलरी बर्न होते. कॅलरी बर्न होते. 7.5 15 किलोमीटर होते. 15 किलोमीटर तू 5 किलोमीटर होता पण ते प्लेन रोडला. नवीन मिळाला त्यामुळे आम्ही अजून लांब जातो. कोण मिळालाय? अमर म्हणून आहे. कुठले
दिसलं ना, दिसलं असं दाखवलं असतं मी. लडाख मध्ये दिसते. खाली बघून चल. दगडावर पडलो. व्हिडिओ डायरेक्ट युट्यूबला चल. तरी परत जातोय आपण, कारण का माहिती आहे काय, आत्ता 9 वाजल्यात. त्या स्पॉटला पोहोचायला लईत लय अर्धा तास नाही. ते स्पॉट काय लिहिला नाही. हां मग तिथं असेल तर संपला विषय. 9:30 1 तास तिथं जाणार. 10:30 11:30 12:30 1ला रिटर्न नाही. बरोबर. ते त्या स्पॉटला आपल्याला जायचं आहे. 2 मग हां त्यांनी नियोजन केलं नाही ते. 2ला लंच 4ला रिटर्न. जाताना अवच आपली ते येताना गाडी कसं सांगतो. हो हो सांगतो. तर आदराई जंगल ट्रेकमध्ये खूप मजा करत आहे आम्ही. जबरदस्त एन्जॉय करतोय. सुहास पाटील आहेत आमच्यासोबत, माझे मित्र. तुम्ही यांना बघितलं असाल. ट्राय कलरचे सर्वाह. टोपी दिसते होंडा. तुम्हाला जर स्वर्ग अनुभवायचं असेल ना तर तुम्हाला इथे आदराई जंगल ट्रेक. हा जबरदस्त व्ह्यू आहे. असंच एन्जॉय करत चाललेलो आपण खूप, आहे की नाही. अरे झाड असं मध्ये कसं काय आलेलं आहे. हां हां. जंगल ट्रेकमध्ये असा सुद्धा एक अनुभव आहे की या ठिकाणी तुम्हाला असं थोडंसं खाली वाकून जायला लागते. तर जाण्याची तयारी ठेवा. असं बरंच नॅचरल गोष्टी येऊ शकतात, आहे नाही. आदराई ट्रेकचा हा जो 2 ते 3 किलोमीटरचा रस्ता आहे तो खूप चांगला आहे आणि हा पूर्णपणे जंगलातून जातो, जे की पायवाट आहे. आणि इथून तुम्ही खूप सारे फोटोज काढू शकता. खूप तुम्हाला नॅचरल ब्युटी बघायला मिळतील आणि यामध्ये तुम्ही खूप एन्जॉय कराल. निखिल गोल कंप्लीट झाला माझा. 10,000 वॉकचा, 10,000 स्टेप्सचा. हे शांती आली बघ. डॉगेश बाय जा बाबा. जंगल ट्रेकचा अनुभव सगळा अनुभव तू करत नाही. ये फॉलो मी. जंगलातून चाललोय. परफेक्ट फीलिंग आहे. अजून थोडा वेळ. व्ह्यू भारी आहे, बघू शकता. जबरदस्त पडणारं पाणी, हा ब्युटिफुल धबधबा आणि जंगल ट्रेक करत असलेली छोटीशी अशी पायवाट. त्या पायवाटेवरून आम्ही सगळेजण चाललेलो आहे.
ट्रेक अर्धा कंप्लीट झाला आहे, अजून अर्धा शिल्लक आहे आणि असं आम्हाला वाटतं की थोडा पाऊस पडेल. काय अडचण नाही. Let's go. हां येतेच चल, विषय हार्ड होणार आहे. रिटर्न जाते फास्ट, खाली येताना बघतो. काय घ्या. तर या इथे आपल्या ट्रेक मध्ये एक बिग बुल व्हिडिओ करत आहेत. शाबाश, मस्तपैकी. बर. आणि आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घेतो असे देत आहेत. घेणार आहे की घेतलेलं आहे, परंतु कॅमेरा वळवत नाहीयेत. घ्या आता वळवले. आता घ्या. कसं वाटते ट्रेक एक्सपिरियन्स? जबरदस्त जबरदस्त, एक नंबर. तुमच्यासारखे किलोमीटर झालं सर? माझ्या माहितीप्रमाणे 5 किलोमीटर झाले. 5 फक्त? अजून 5 बाकी आहे. अजून 5 बाकी आहे आणि रिटर्न पण तेवढेच येतोय ना? हो. म्हणजे 5, 10, 15, 20 नाही 10, 12 15 किलोमीटर ट्रेक आहे येऊन जाऊन. छत्री आणल्यात, छत्री दिल्यात. थोडा जास्त आहे बहुतेक. नाद करते का? नाद करते काय? ए बाबा नमस्कार. यायलाच लागतंय. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. घनदाट असं जंगल आहे आणि त्या जंगलातून आम्ही पायवाट काढत चाललेलो आहे एंड पॉइंटकडे. आमचे लीडर पवन शेठ हे आम्हाला मार्गदर्शन करतायत. तर लीडर कसा असावा? असा पवन पाटील बघा, असावा तर असा, नाही तर नसावा. हा मस्त झालं. अजून मी तुमची काय म्हणजे मदत करू शकतो? बॅग घ्यायची आहे माझी. आम्ही ऐकलेलं नाही आहे, जर्किंग वगैरे घेऊन आलेलो आहे, त्यामुळं मग आमची लागलेली आहे. त्यामुळं नॅचरल ब्युटी बघू शकताय. सांभाळून नेचर स्विम. थोडासा सांभाळून या. नाही रे, मला जरा टेकायला लागते. छत्री खाली. पुढे धबधब्याचा आवाज यायला लागलाय, त्यामुळं अजून ओढ वाढायला लागलाय तिकडे जायची. नाद करते का? यावंच लागतंय. प्रॉफिटेबल एकदम मोठं झालं पाहिजे. 1 वर्षभरात 2 वर्षात म्हणा नाही का? हा 1-2 वर्ष तुम्हाला होल्ड करावं लागतात स्टॉक्स. किती घ्यायला लागतात? तुम्ही काय 10,000 पासून चालू करू शकता, 1 लाख 2 लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकता. नाही मी बघावले म्हणतो ना. अशा ठिकाणी गोप्रो पाहिजे. गोप्रो बॅटरी बॅकअप, तो DJIचा ऑस्मो आहे ना, 4 तास बॅटरी बॅकअप आहे कंटिन्युअस. अरे तू इकडे आलो, मी इकडे आलो, तू तिकडे गेलास. मी आणि सुहास. जंगल ट्रेक स्टार्ट केल्यापासून जे यात डोंगरचा जो एंड पॉईंट आहे आदरा जंगल ट्रेकचा,
तर यासाठी आपल्याला टोटल 2.5 तास लागणार आहेत. आपण 3-3.5 तास पकडलेले आहेत, कारण की सगळेजण फोटो काढत चाललेत, प्लस एन्जॉय करत आहेत. इथला सिनेमॅटिक व्ह्यू, शांत असं वातावरण आहे, घनदाट जंगल आहे, फक्त पाऊसची कमी आहे. जर पाऊस आला तर पिक्चर परफेक्ट होऊन जाईल. हो, पाऊस येऊन गेलेला आहे. बॅलन्स करायला लागते. थोडा हळू या, वरून डायरेक्ट आले. परफेक्ट आहे ना, जबरदस्त आहे. काढणार आहे का? हा, मी असेच व्हिडिओ करतो. कोण नसेल तर आपण आपला असेच लिहायचे व्हिडिओ आहेत माझे लद्दाखचे. लद्दाख नाही, 4 जण गेलतो. कसा आहे पुमा? पुमा कसा आहे? नाही, अजिबात नाही. आता म्हणजे आता उतरतो काय वाटत नाही, चढताना मजा रायगड चढले तेव्हा असं गेली सगळी बॅलन्स होत ना बॉडी. बॅलन्स छोटे दगड असेल ना, खाली व्यवस्थित नसेल ना, अरे जम मार लागते, नो ऑप्शन. नाही बार मध्येच म्हणणार होतो सह्याद्री बेंच किती थोडे. तुला गडबड झाली काय? इथून वाटून अमित सर, पहुंचने का तो कभी न कभी है, पर अभी जल्दी आ जाओ. बऱ्यापैकी घ्यायला लागलोय जेवढं पॉसिबल, कारण काय झालंय आयफोनची बॅटरी लगेच डन करायला लागली आणि आयफोनला आता 40% आलंय, म्हणून यात पण शूट करलोय. जेवढं पॉसिबल तेवढं करायचं, सगळं मिक्स करायचं. एक तास तरी व्लॉग होतोय. मग कुठं कुठं आपल्याला व्हॉइस ओव्हर करायचं आहे, हे सगळं पॉज करून व्हॉइस ओव्हर टाकायचा, मग तो प्रॉपर व्हिडिओ बनतो यूट्यूबला.
अरे बाप एवढं लांब तिकडे आहे, इकडे नाही संबंध एवढं वेगळा काय व्ह्यू आहे बघ. घसरलं की नाही काय आलं तो आलता की नाही त्याच्या पायावरती पाय पडला असता म्हणून मी माझा पाय त्याला माग घेतला तर मी सगळं त्याचा बूट घालून गेलो असतो मी घसरलो नसतो. हा आहे आदराई जंगल ट्रेकचा एंड पॉईंट आणि तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला हा सुंदर दृश्य इथं बघायला मिळतं आणि याचा तुम्ही इथं आनंद घेऊ शकताय. या लोकेशनला आम्ही सर्वांनी खूप धमाल केलेली आहे, खूप एन्जॉय केलेला आहे आणि 2 तास या ठिकाणी टाईम स्पेंड केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपलं रिटर्न जर्नी स्टार्ट केली. नाही का नक्की ना.
आदराई जंगल ट्रेक जी आहे ती आमची ऑलमोस्ट एक कंप्लीट झालेली आहे आणि एक छोटासा जो पॉईंट आहे तो आम्ही कव्हर अप करण्यासाठी चाललो आहे. माझ्या पाठीमागचा तुम्ही व्ह्यू बघितला असाल, जबरदस्त व्ह्यू आहे, मिस करू नका. आदराई जंगल ट्रेक हे डार्क फॉरेस्ट असलेलं जंगल आहे जिथं संध्याकाळी 4-4:30लाच अंधार पडतो आहे. अशा लोकेशनला मी ट्रेक कंप्लीट केली सक्सेसफुली. आणि आता पुढचा एक मेन पॉईंट आहे, तो एक पॉईंट आमचा कव्हर झाला की ट्रेक आमची कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर परत 2-3 किलोमीटर रिटर्न आम्ही आमच्या बेस विलेजपर्यंत जाणार आहोत. इथून आपल्याला काळू वॉटरफॉलचा टॉप व्ह्यू दिसतो आणि तो टॉप व्ह्यू बघण्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली त्या लोकेशनला जायचं आहे. आणि काळू वॉटरफॉल हा महाराष्ट्रातला एक सह्याद्रीमधला खूप मोठा असा धबधबा आहे. काळू धबधबा जेवढा आकर्षक आहे तेवढा तो डेंजरससुद्धा आहे. तुम्ही हा टॉप व्ह्यू बघू शकताय आणि जर तुम्हाला एक्झॅक्टली बॉटमला जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला दुसरा ट्रेकचा मार्ग आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही काळू वॉटरफॉलच्या बॉटम पॉईंटपर्यंत जाऊ शकता. काळू वॉटरफॉलला आपण नेक्स्ट ट्रेकला जाणार आहोत आणि तो धबधबा प्रॉपर खालून आपण अनुभवणार आहोत. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. याच्यानंतरचा व्हिडिओ असेल काळू वॉटरफॉल. तुला घेऊया की झूम कर की जरा. कसा होता सांगा. पहिला ट्रेक कसा होता? पहिला ट्रेक कसा होता सांगा. पहिला ट्रेक कसा होता? खूप छान होता. खरं पायाची खूप वाट लागली. मॅडम इंग्लिशमध्ये भरपूर. इंग्लिशमध्ये What do you want to know about my first? But it was not my first. It was not my first experience. सेकंड एक्सपिरियन्स. वाटी लागले त्याला. सेकंड एक्सपिरियन्स. हां सेकंड पण नाही. इंग्लिश शिकवत खातायचं असतं एक मिनिट. बरं बोला फास्ट लवकर. पैसे मिळतात त्याचे आम्हाला खूप चांगले. सांगा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता, सेकंड थर्ड काय? पगार चांगला असतोय. सांग ना काय एक्सपिरियन्स सांग. 5 मिनिटं थांबते तर गेलं सांग. झालं की पाठ करणार इंग्लिशमध्ये नाही. आणि मग नंतर आम्हाला वाचून दाखवणार. जाऊ दे. मॅडम तुमचा कसा होता एक्सपिरियन्स? खूप मस्त पहिलाच असून सुद्धा. मॅडम तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? छान मस्त निसर्गात जाऊन आले, मजा आली आणि तुमची सगळ्यांची सोबत छान मिळाली. त्यामुळे आणखीन आम्ही तरुण झालो. तरुणांच्या आम्ही तुम्हाला बघून आमच्यात जोश भरला. आता पुढच्या ट्रेकला आम्ही आहे. आम्ही आणखीन तरुण झालो. रडणाऱ्या नाही हसणाऱ्या. हा असा जबरदस्त मान्सून सुरू झालेला आहे आणि आम्ही ट्रेक करताना भिजलोय, खूप एन्जॉय करतोय. कसा आहे पाऊस? आपल्याला असं असलं की आपल्याला नको वाटते. काम असलं आणि बाहेर पडायचं असलं की असं काय झालं की आपल्याला इकडे इकडे हा व्हिडिओ आहे व्हिडिओ.
या मॅडम त्या मॅडम हा ते नाही पण पावसातले वर्षात 15 दिवसाला तुमच्या ह्या ट्रेक्स होत असतात. आलो की आपण निसर्गाचा सगळेजण आस्वाद घेत असतात आणि हा निसर्गाचा जो आपण घेणारा आस्वाद आहे तो आपल्या पुढच्या पिढीनं पण घ्यावा आणि हे तिचं सौंदर्य जे आहे ते असं कायम टिकून राहावं म्हणून आपण ह्याच्यासाठी आपल्या धरती मातेसाठी आपण एक प्रार्थना करायची आहे. फक्त 5 मिनिटाची आहे. सगळ्यांनी प्लीज सुरू करूया. आपण तुम्ही सांगा तुमच्या मागे म्हणतात त्याच्या मागं आपण म्हणायचे. ही प्रार्थना जी आहे कर्जतला ना मैत्रेय दादाश्रीजींचा आश्रम आहे. कुणाला माहित आहे का नाही माहित नाहीये. त्यांच्या थ्रू त्यांचं हेच आहे मेन उद्देश आहे की प्रेमानं प्रत्येक मनुष्याशी प्रेमानंच वागलं पाहिजे आणि तसंच नेचरशी पण आपण प्रेमानंच वागलं पाहिजे. जे आता सर तुम्ही फॉलो करताना की बाबा प्लास्टिक टाकायचं नाहीये, कुठं जाईल तिथं आपण कचरा करायचा नाही, घाण करायचं नाही, हे सगळ्यांनी केलं तरच ते आपण साध्य होणार आहे आपलं जे काय आहे. मग ती प्रार्थना म्हणण्यासाठी आपल्याला काय करायचंय, ती का म्हणायची तर ते थोडं इंग्लिशमध्ये आहे. आपली धरती माता जी आहे म्हणजे पृथ्वी जी आहे शी ब्रेथ्स, शी रिॲक्ट्स, शी रिस्पॉन्ड्स, शी इज अ लिव्हिंग कॉन्शियसनेस. लेट्स हेल्प मदर अर्थ हील. तिला हील करण्यासाठी आपण प्रार्थना करणार. त्याच्या एक 2-3 स्टेप्स आहेत, सगळ्यांनी फॉलो करा. पहिली स्टेप्स आहे रिलॅक्स युअर सेल्फ आणि आपण आता इथं टचला फ्लोअरला टच करायचं आहे पण आता नाही करू शकत आहे. You can express the following Mother Earth prayer given by Matre Dadashiji, connecting your heart to the heart of the planet. तर सगळ्यांनी सुरू करूया. माझ्या मागे तुम्ही म्हटलं तरी चालेल म्हणजे म्हणा, माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणा. Prayer for Mother Earth. And now I express my love and care for you. Forgive me for causing pain to you. Let me protect and nurture you once again. Let me heal your wounds with my love. Love and only love for you. Thank you. Thank you. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.